ना 5च्या नंतर आम्ही कापलेला कलिंगड आणि हा बघा ह्याचा कलिंगडाचा कलर बघा किती मोठा आमच्यासोबत फ्रॉड झालाय. पण आता जे काय आहे ते स्वीकारावं तर लागणारच. आधी मी टेस्ट करून बघितलं, हा बरं होतं. हे तर बघा, हे तर जणू काही बर्फाचा गोळाच आहे, वरनं थोडीशी पिंकिश शेडिंग आहे. आणि ना परत आईला ना चुरमुऱ्यांचे लाडू करत होती आणि ती जेव्हा लाडू वळत होती तेव्हाच आम्ही टेस्टिंगला सुरू केलं बरं का. आणि ह्याची जी रेसिपी आहे ती आईच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघालच, पण हे लाडू कसे झालेत नक्की कमेंट मध्ये सांगा. आता शनिवारी अभ्यास केला, रविवारीही राहिलेला अभ्यास केला, मग आता अभ्यास तर पूर्ण आहे, तर आईला घरकामात मदत करायला नको का? म्हणून मी टीव्ही बघत बघत फरशी पुसली. फरशी पुसून झाल्यानंतर लकीला मस्त भाकरी दिली आणि मग ना आई म्हणली आता भाकरी दिलीस तर शेळ्यांना पण जरा बुसकाट खायला दे, म्हणून मी बाहेरनं बुसकाट पाटीत घेतलं. आणि हा बघा जसं की लकी सगळ्यांना वाढणार आहे जेवण. मग ना मी 2 पाट्या घेतल्या आणि 2 पाट्यांमध्ये समान बुसकाट काढलं, एक संगूला एक गंगूला आणि नंदीला पण देणार आहे. आणि हे जायचे बघा किती गोड आहेत ना. आणि रंगपंचमी दिवशी ना जे माझं कानातलं हरवलं ना, खूप शोधून सुद्धा मला अजिबात सापडलं नाही. शेवटी ना मग मला नवीनच घालावं लागलं. इथं ना मला बाबा कानातलं घालतायत, म्हणजे मी खुश पण होते आणि दुःखी पण होते की माझं कानातलं हरवलं, पण मी खुश पण होते. आता माझं कानातलं घातल्यावर म्हणजे माझं कान मोकळा दिसणार नाही. आणि बघा आधी मी स्वतःला आरशामध्ये बघत होते आणि तुम्हीही सांगायचंय मी कसे दिसते नक्की कमेंट मध्ये सांगा. कसा वाटला मिनी ब्लॉग. बाय.